मधली सुट्टी. सृजन आनंदच्या या खाणीमधली काही निवडक रत्न मी तुमच्या समोर घेऊन आलोय. त्यातलं पहिलं रत्न आहे चिरंजीव मल्हार. कसा आहेस मल्हार तू? बरा आहेस? कितवीत आहेस तू? आता मी इयत्ता चौथीत आहे. चौथीत आहेस? 6वी 7वीतला वाटतोयस रे. तुझं बोलणं बघ ना, किती असं गंभीर आणि एकदम मुद्देसूद. असं लहानपणापासून असाच आहेस तू? हुशार हुशार म्हणजे असं काय नाही. बोलकाय. बोलका. मग आता मोठेपणी काय काय योजना आहे त्याच्या याच्या पुढे आता चौथी नंतर? याच्या पुढे स्कॉलरशिप द्यायची आणि नंतर सगळ्या परीक्षा मला द्यायच्या आहेत. काकांना पण ठरवले की तू काहीतरी बक्षिसांमधून 2000 कमव आणि त्यापुढचे मी सगळे पैसे घालून तुला सायकल आणतो. मला 4थीपर्यंत सायकल येत नव्हती अभ्यासाच्या नादानं आणि नंतर जी मला सायकल यायला लागली 3रीच्या मे महिन्याच्या सुट्टीत, तेव्हापासून माझा आग्रह होता की मला मोठी सायकल घ्यायची. आणि फक्त नियोजन आहे की बक्षिसं काढायची, अभ्यास करायचा आणि पुढचं जे शिक्षण असेल ते शिक्षण करायचं आणि पुढची छंद लावून घ्यायचे. याला एक फुलस्केप लागतोय का उत्तराला? हे बघ, तुझ्या वयाच्या की तुझ्यापेक्षा लहान तुझ्या मित्रमैत्रिणींसाठी काही तुला संदेश द्यावा असं वाटतं का? की मित्रांनो मैत्रिणींनो हे असं करा, असं वागू नका. एकूण या मुलांनी काय करावं असं तू एक त्यांचा एक पुढारी म्हणून त्यांना काहीतरी संदेश द्यावा असं मला वाटतं. की आता माझ्या वयाची जी मुलं असतील, माझ्या इयत्तेशी किंवा माझ्यापेक्षा कमी वयाची जी मुलं असतील किंवा माझ्या शाळेत नसतील ती, त्यांना मला एक उद्देशून सांगायचं आहे की तुमच्याकडे जर चांगला गुण असला तर तो दाखवत जावा. तुम्ही मोठेपणी कोणतरी त्याच विभागामधला चांगला उद्योग तुम्ही करणार. तुमच्यामधली जी अक्कल असते ती बाहेर काढा आणि शोधा. त्याने तुम्ही मोठेपणी कोणतरी होणार. तुम्ही आईबाबांचं किंवा पालकांचा आदर राखा. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायचं आहे. ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांना पण काहीतरी आपला उपयोग व्हावा. यासाठी आईबाबांना उद्देशून आपण त्यांच्यासाठी काहीतरी करणार आहोत असं म्हणून आपल्या आई पप्पांची आपली माया दाखवायची आणि त्यांच्यासाठी काहीतरी आपण करायचं. आणि आता शिक्षकांना आणि शाळांना उद्देशून काय सांगावं वाटतं की त्यांनी मुलांकडे कसं बघावं, मुलांना काय प्रकारे शिक्षण द्यावं? आता मी कसं सांगू? क्या बात आहे. हे मला फार आवडलं की तुला मुलांना संदेश द्यावा असं वाटलं पण शिक्षकांना नाही. जे गप्पा बसणारी मुलं आहेत ना त्यांनी ह्याच्याकडे बघा, की जे बोलत नाहीत ना बघा कसा छान बोलतो, चुरू 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 किती बोलला बघा. तुम्हाला काही कळलं का? जे कळलं असेल ते लक्षात ठेवा. मला खूप आवडला. ऑल द बेस्ट. थँक्यू. जुईली आणि अर्जुन म्हणजे असं एकदम असे सिरियल मधले किंवा पिक्चर मधले बहीणभाऊ असतात ना, गोड गोड दोघं असे एकदम शांत असे खाली मान घालून हसत बसलेत, काही बोलत नाहीयेत. पण मला एक सांग, तुला असं तुझा भाऊ आपल्याच वर्गात आहे म्हटलं की मज्जा येते का? कधी कधी कटकट होते की ते याच्याकडे सारखं लक्ष द्या, ते असं होतंय की नाही, त्या तो वहीत लिहितोय की नाही, का मज्जा येते उलट की आपला भाऊ आहे आपल्या वर्गात बरं आहे? मदत पण होते, मज्जा पण येते आणि कधी कधी तिच्याबरोबर चिडवायचं आणि तिला पळवायचं इथून तिथून असं सुद्धा करतो. असं पण करतोस तू? तिला पळवायचं हे ठीक आहे, पण मला असं कळलं की रंगपंचमीच्या दिवशी तुम्ही दोघं जण तुम्हाला वाटलं म्हणून शाळेतनं एक ठराविक वेळ झाल्यावर निघालात आणि मग शोधाशोध, मग रिक्षावाले काका, मग सगळे फोनाफोनी आणि मग कोणाला फोन केला शेवटी? पोलीस. इथपर्यंत तुम्ही दोघं जण कोणाला सापडत नव्हतात तर तुम्ही काय, तुम्हाला का असं वाटलं की चला आता निघूया? आम्हाला जो घ्यायला येतो तो काय वेळेवर येतो पण त्या दिवशी आला नाही. मग आम्ही दोघांनी तसं ठरवलं की आता सगळी मुलं गेलेली, आम्हाला कंटाळा, 2-3 मुलं थांबलेली ते सुद्धा गेले. मग तुमच्यापैकी कोणी असं ठरवलं की चल घरी जाऊया? आम्ही दोघांनी मिळून. तसं नाही, मी म्हटलं कॉर्नरवर थांबूयात आणि तिथं थांबायला मी थांबले. पुढे चालले आपण जाऊयात, आता कोणी येणार नाही. हा पाहिलं? मग तू पण गेलीस ना? हा म्हणजे गेलीस स्वतः, पण ढकलते त्याच्यावर लगेच. शाळेपासून घरापर्यंतची तुमची जी सहल होती दोघांची, त्याच्यात काय काय मज्जा आली? जात असताना मध्ये 2 माणसं भेटली. मला वाटलं की मी विचारलं किती वाजलेत तर तो म्हणाला 12 वाजून 5 मिनिटं आणि तो म्हणला मी या कॉर्नरपर्यंत होतो. म्हणून वाटलं अजून कोणीतरी येईल आपल्याला घ्यायला आणि बघत चाललेलो सगळं येतंय का कोणी घ्यायला. कोणी दिसलं नाही. मध्ये मी याला सांगत होते थांब अर्जुन, हे तुला यायचं असं ते तर मी जातो मी ओळखायला. असं केलंस तू अर्जुन की तुला याच्यात येणार तर मी जातो? मग ती बिचारी तुझ्यासाठी आली हो की नाही का जुईली? आणि तुला याच्यातली कुठली गोष्ट वाटते आणि सुधारायला पाहिजे? यानं
शाळेत रोज शाळेत येताना सगळं साहित्य आणायला पाहिजे. आणि तुला काय वाटतं हिच्यामधली गोष्ट? हिने जे दंगा करते शाळेत थोडाफार, उगाचच कुणाला मारणं काही कारण नसताना कुणाची वही सांगून घेणं, हा दंगा तिने करू नये. हे मला खूप छान वाटतं. एक तर हे बहीण भाऊ दोघं जण एकत्र आहेत. मला पण आठवलं माझी बहीण आणि मी एका शाळेत होतो आणि माझ्यापेक्षा ती लहान. मी रोज तिच्या वर्गात जायचो. कोणी तुला त्रास देत नाही ना विचारायचो. खरं कोणी त्रास देत नसायचंच, पण उगीच मोठा भाऊ म्हणून वाटायचं की आपण जायला पाहिजे, बहिणीचं रक्षण आपण करायला पाहिजे. आज खरं तर जुईली आणि अर्जुनच्या निमित्ताने मी माझ्या आणि माझ्या बहिणीच्या आठवणीमध्ये रमून गेलो आणि मला खात्री आहे तुम्ही तुमच्या शाळेच्या आठवणीमध्ये तुमचा प्रवास, तुमची सहल तुम्हाला आठवत असेल. ज्याच्याविषयी ऐकून आताची सगळी मुलं आश्चर्याने तोंडात बोट घालतील असा एक माझा मित्र माझ्या शेजारी बसलाय, ज्याचं नाव आहे हर्षवर्धन. कसा आहेस तू? चांगलं आहे. अरे मला असं कळलं की तू टीव्हीच बघत नाहीस, तुझ्याकडे टीव्हीच नाही आहे. होय. आणि ते पण मुद्दाम तुम्ही आणलाच नाही टीव्ही. जर टीव्ही आणला तर मी असं जास्त अभ्यासात लक्ष देत नाही. तुला काय बहीण भाऊ काय? भाऊ आहे. छोटा का मोठा? मोठा. कितवीत येतो? 8वी. तो पण टीव्ही बघत नाही? नाही. तुम्ही संध्याकाळी करता काय घरी गेल्यावर? संध्याकाळी आमच्याकडे जर खेळायला काही फुटबॉल वगैरे असलं तर आम्ही खेळत बसतो आणि ते झाल्यानंतर आम्ही अभ्यासाला बसतो. आणि अजून एक खूप गोड गोष्ट मला तुझ्याबद्दल अशी कळली, त्याच्याबद्दल खरंच तुला किती शाबासकी द्यावी तेवढी कमी आहे, की तू रोज शाळेत डबा जो आणतोस त्याचा पहिला घास शिक्षकांना देतोस, मग तू डबा खातोस. असं कधीपासून तुला वाटतं रे, का पहिलीपासून तू असंच करतोस? नाही, दुसरीपासून मी असं करायला सुरुवात केलेली. का पण असं वाटलं तुला? असं केलं की मला बरं वाटतं. एक पहिला घास आईला पण द्यायचा, म्हणजे तुला अजून पुण्य मिळेल. फक्त आईबाबांना एक विनंती कर, आणि तुला पण तुझ्या भावाला पण एक विनंती आहे की मधली सुट्टी तुम्ही बघा. मला खूप बरं वाटेल तुम्ही बघितलं तर, कारण तू स्वतः पण दिसशील आणि तुझ्यासारखे अनेक मित्रमैत्रिणी तुला बघायचे आहेत ना, तेवढं मात्र तू बघत जा. चालेल का? हां चालेल. थँक्यू. हा म्हणला हा याच्या एवढ्या काटेकोर सवयीमधनं हा माझ्यासाठी मधली सुट्टी बघणार आहे. मला असं वाटतं हा मधली सुट्टीचा विजय आहे. सगळी मंडळी संवाद लेखनात एक्सपर्ट आहेत. हे भविष्य काळातले संवाद लेखक आहेत. मागच्या वेळी दिलेल्या एका कोड्याची उत्तर होती विमान आणि जोकर. त्यांच्यातला संवाद मी तुम्हाला ऐकवतो. जोकर म्हणतो तुझे नाव काय आहे? विमान म्हणतो माझे नाव विमान आहे. तुझे नाव काय आहे? जोकर म्हणतो माझे नाव जोकर आहे. तू काय करतोस? विमान म्हणतं मी लोकांना घेऊन आकाशातून प्रवास करतो. तू काय करतोस? जोकर म्हणतो मी लोकांना खूप खूप हसवतो. तुझ्यात किती लोक बसतात? विमान म्हणतं माझ्यात 50 लोक बसतात. जोकर म्हणतो ठीक आहे, मी आता खूप घाईत आहे, पुन्हा भेटूया, बाय बाय. विमान म्हणतं मी पण घाईत आहे, बाय बाय. क्या बात आहे. असंच एक पुढचा संवाद पण आहे पेंग्विन आणि मासा यांच्यामधला. पेंग्विन म्हणतो अरे मासा, तू आज इथे उड्या मारतोयस, तुला पाहून मला खूप आनंद झाला. मासा म्हणतो अरे हो, मला पण खूप आनंद झाला आहे तुला भेटून. पेंग्विन म्हणतो पण तू पाण्यातून बाहेर येऊ नकोस, नाहीतर मरून जाशील, काळजी वाटली रे. मासा म्हणतो अरे हो, पण मी तर इथे थोडी बाहेरची हवा छान वाटली म्हणून आलो आहे. पेंग्विन म्हणतो मासा, तुझे किती प्रकार आहेत नाही, पण मी बघ असाच आहे, एकाच प्रकारचा. तुझे इतके वेगवेगळे प्रकार पाहिले की खूप आनंद होतो, खूप आवडतोस तू मला. मासा म्हणतो म्हणूनच की काय तू मला तुझे अन्न म्हणून खातोस. आम्ही अगदी आनंदाने उड्या मारतो, पाण्यात इकडे तिकडे फिरत असतो, पण तुम्ही जवळजवळ 100 किंवा त्याहीपेक्षा जास्त येऊन आम्हाला खाऊन आपले पोट भरता. अशा प्रकारे आमची तुम्हाला मदत होते. संपला संवाद. संवाद लेखन ही गोष्ट इतक्या लहानपणापासून होऊ शकते हे आजच मी शिकलो या मुलांकडनं. आणि कोणीही कोणाशी बोलू शकतं हे मी या मुलांकडनं शिकलो. या शाळेचं नावच सृजन आनंद आहे, त्यामुळे प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद घ्यायची ती पद्धत दिसते. आणि मुलं इतकी शिस्तीने डबा खात आहेत, मला कमाल वाटते. ही जरा जास्तच शहाणी मुलं आहेत, कारण मधली सुट्टी झाल्या यांनी दप्तरं आवरली काय, ती सगळी बस्तरं ठेवली, सगळ्यांनी रुमाल ठेवून आपापले डबे ठेवले आणि मधली सुट्टी सुरू झाली. मला वाटतं आपापली पंगत वेगळी न मांडता सगळ्यांनी एका पंक्तीला बसायचे संस्कार इथून सुरू होतात. हा माझा छोटा मित्र डबा विसरलाय, पण मी आणलाय, त्यामुळे माझा डबा आज हा खाईल या सगळ्यांबरोबर. मला आठवतंय मधली सुट्टीमध्ये आम्ही पटापटा डबा खायचो आणि खेळायला धावत सुटायचो, कारण जितका जास्त वेळ मिळेल तितकं जास्त क्रिकेट खेळता यायचं. पण या शाळेत थोडंसं वेगळं आहे. म्हणजे मुलं खेळायला जातात, पण जेवता जेवता मला एक गोष्ट लक्षात आली की रोजचा एक गट असतो जो मधली सुट्टीचा डबा खाल्ल्यानंतर काही कामं करतो.
तर यश, मला एक सांग की तुम्ही 5 जण आता काय करणार तिथे वर्गामध्ये? झाडू मारणार, फळातून पुसून घेणार, काय झाडू मारणार आणि पुसून घेणार आणि स्टूल ते व्यवस्थित लावणार, आणि बसकर घालणार. आणि बसकर घालणार तुम्ही सगळे आता 5 जण सगळ्यांसाठी? मधली सुट्टी